ठाकरे बंधू एकत्र आले, छुप्या पद्धतीने भाजपने सुद्धा इतर जे पॅनल उभे केले गेलेले होते, त्यामध्ये तुमचं पॅनल असेल किंवा अल्पसंख्याकांचं पॅनल असेल, हे एकत्रित अप्रत्यक्ष जी मोड बांधली गेली ती ठाकरेंना दूर ठेवण्यासाठीच केली गेली होती का? बिलकुल नाही. असं आहे, मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही 1946 ची युनियन आहे. याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे, निवडणूक जिंकलेली आहे. 2006 ते 2011 रावसाहेब जिंकले होते, रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं. 2011 ते 2016च्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन, कारण की BSTची क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत. या पुढचं चॅलेंज नेमकं काय असेल? कारण आधीच आपण बघतोय डबघाईला आलेलं बेस्ट प्रशासन आहे, अनेक अर्थांनी अडचणी समोर आहेत. तुमचं टार्गेट नेमकं काय असेल? आमचं टार्गेट आहे की एकूण BST मध्ये स्वमालकीच्या 3337 बसगाड्या आल्या पाहिजेत. मुंबई महानगरपालिका मदत करतेच, पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली BSTला मदत करण्यासाठी. कारण की मी जसं सांगितलं, फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईपआउट करून टाकलेले आहेत. त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे, त्याला त्याच्या आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देत होती BST, त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते एक मेजर चॅलेंज असणार आहे. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाहीये, तो एक प्रश्न आहे. आणि सर्वात मोठा आहे की BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं. हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात हे होतील. पतपेढीमध्ये जो अपहार झाला त्याची EOWची चौकशी सुरू झालेली आहे. आता तुमचं पॅनल आल्यानंतर ही चौकशी अशाच पद्धतीने सुरू राहून काही कॉन्क्लुझिव्ह एंडला येणार आहे का? आम्ही आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की ह्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या 9 वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे. कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा? हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मौजमस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे, जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे, कारण हा कामगारांचा पैसा आहे. शशांकजी, थोडक्यात एक सांगा, मी उशीर आलो मात्र. एकंदरीत तुम्हाला गवगवीत यश बेस्ट पतपेढी निवडणुकीत मिळाली, प्रतिक्रिया? हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची UBT यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून BST कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे. बॅलेट पेपरवरती या निवडणुका घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच गवगवीत यश मिळताना पाहायला मिळतंय. प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण गोष्ट केली आहे. कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे, माझंही मत आहे, कारण की ही शेवटी पतपेढी कामगारांची, कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे, तर एकत्रित आम्ही काम करणार. ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळालेलं गवगवीत यश पाहता एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं यश कसं पाहताय? शरदरावांचं किती महत्व यामध्ये आहे? नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं. रावसाहेबांनी ही BST त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार. ठाकरे ब्रँडचं किती आव्हान होतं? मी आधीच म्हणालोय, ब्रँड तेव्हाच असतो, ब्रँड लोक बनवतात. तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील, असं माझं मत. शेवटचा प्रश्न, तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्ट संघटना नाही असं म्हणता येईल, पण भाजपच्या नेत्यांचं तुम्ही धन्यवाद म्हणतात, तर एक अप्रत्यक्षरित्या भाजपची मदत आपल्याला निवडणुकीत झाली का? कारण त्यांचं एक पॅनल होतं, अर्थात त्यांचं पॅनल होतं, त्यांनी निवडणूक लढली, त्यांची 7 जागा आल्या आणि तुमच्या 14 जागा आल्या. असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून, मी जसं म्हणालो, आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते 2017ला ज्या वेळेला 7 ऑगस्टला संप झाला होता
मातोश्रीवर उद्धवजींबरोबर वाटाघाटी करून तिथे समझोता करण्यात आला. तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं. कारण की आमचं म्हणणं आहे जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयाला घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल आम्ही त्यांना त्यांचा क्रेडिट देणार. पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही काम नाही केलं आणि उगाचच क्रेडिट. आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे जिथे मी फक्त असंच नाही सांगितलं, मी तुम्हाला इन्स्टन्सेस दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली. नाही, पण शशांकराव हे भाजपमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही जिंकलो अशा प्रकारे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तुझी प्रतिक्रिया चित्र आहे. दिसतंय. मी भाजपात आहे आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत